हॅलो हाय नमस्कार, मी सोनल सातपुते. तर बघा मी बनवते इथे बटाट्याची भाजी. तर बघा आता मी इथे घेतलेत, हा घेतला आहे कुकर आणि घेतले त्याच्यामध्ये 4 बटाटे आता घेतले. मी याला आता वॉश करून घेणार. बघा हे मी इथे वॉश करते. बघा हे वॉश करून घेतले. आता मी लावणार आहे कुकर. बघा मी पेटवला गॅस. आता गॅसवरती त्याला चांगल्या 3 शिट्या येऊन देणार कुकरला. बघा 3 शिट्या तोपर्यंत आपण बघूया मी काय काय कापून ठेवलं आहे. इथे मी कापून ठेवलं आहे मिरची, लसूण, कांदा, कोथिंबीर, अद्रक. ही कढई गरम करायला ठेवले. बघू शकता. हा इथे बटाटे चेक करते शिजलेत की नाही. तर बटाटे शिजलेत आता. तर आता कढईमध्ये टाकूया राई आणि हिंग. बघा राई आणि हिंग घातल्यावरती आपण घालूया त्याच्यामध्ये मिरची आणि कढीपत्ता आणि लसूण. बघा हे चांगलं परतवून घ्यायचं. मग त्याच्यामध्ये कांदा घालायचा. बघा कांद्याला पण चांगलं परतवून घ्यायचं, अगदी लाल करून घ्यायचं, जेणेकरून भाजी नुसता कांदा लागू नये. थोडंसं स्लोवरती पण कांदा लाल करायचा, फास्टवरती पण करायचा. आता मी याच्यामध्ये थोडंसं कांदा परतवून झाल्यानंतर आलं घालायचं, जेणेकरून टेस्ट चांगली येते. बघा कांद्याचा कलर लाल झाला आहे, बघू शकता. आता मी याच्यामध्ये घालणार आहे, हे मी इथे बटाटे सोलून घेतलेत, बघू शकता. आता मी इथे घालणार हळदी पावडर याच्यामध्ये. बघा फक्त हळदी पावडरच घालायची आहे, कारण मी मिरच्या ऑलरेडी घातलेत त्याच्यामध्ये. बघा तर मी आता इथे घेतलेले ते कापून बटाटे. बघा आता त्याच्यामध्ये घालून मी आता मिक्स करणार. बघू शकता अशा प्रकारे मिक्स करणार. बघा असा एकदम चांगलं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून लागल्याला हे हळद लागली पाहिजे. आता मी याच्यामध्ये घालणार मीठ चवीनुसार घालायचं. तुम्हाला जास्त पाहिजे तर जास्त, कमी पाहिजे तर कमी. आता मी याच्यामध्ये घातलं आहे पाणी, थोडंसं पाणी घालायचं, जेणेकरून मीठ बटाट्याच्या आतमध्ये जाऊन लागलं पाहिजे आणि फिकट लागू नये म्हणून. बघा मी आता याच्यावरती ठेवणार आहे झाकण ठेवल्यानंतर मी 10 मिनिटांनी बघणार आहे. बघा उघडल्यानंतर हा जो कलर आला आहे. थँक्यू, बाय. सबस्क्राईब माय चॅनल.